नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। पुण्याच्या हिंजवडी येथे प्रेयसीची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी नवी मुंबईतील वाशी परिसरातून ताब्यात घेतले। आरोपी उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। संशयित म्हणून या तरुणाला ताब्यात घेतलं असता त्याच्याकडून पुण्यातील हत्येचा उलगडा झाला। वंदना द्विवेदी असं मृत तरुणीचं नाव असून ऋषभ निगम याच्यासोबत तिचे 10 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळतीये। दोघेही आयटी इंजिनियर असून नामांकित आयटी कंपनीत काम करत होते। शुक्रवार दिनांक 26 जानेवारी रोजी दोघे हिंजवडी येथील ओयो टाउन हाऊस या लॉजवर आले होते। ज्या दिवशी ते ओयो हॉटेलमध्ये भेटले तेव्हा ऋषभच्या मनात काय चाललंय याची पुसटशी कल्पनाही वंदनाला नव्हती। स्वप्नातही ज्याचा विचार केला नसेल असं कृत्य ऋषभने 27 जानेवारीच्या रात्री केलं। शनिवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला। त्यावेळी त्याने सोबत आणलेली बंदूक बाहेर काढली आणि वंदनाला काही काळाच्या आतच 5 गोळ्या झाडल्या। डोक्यासह शरीरात 5 गोळ्या घालून तिची निर्गुण हत्या केली। रक्ताच्या थारोळ्यात ती लॉजच्या 306 नंबर खोलीत पडली होती। मात्र लॉजवाल्यांना याची कोणतीच खबरबात नव्हती। ऋषभच्या मनातला राग त्याने हत्येच्या रूपात व्यक्त केला आणि काही घडलंच नाही असं दाखवत तो रात्री 10च्या सुमारास रूमचा दरवाजा बंद करून पसारही झाला। गोळ्या झाडण्याचा होणारा मोठा आवाज देखील लॉजमधील कोणी ऐकला नसल्यानं आश्चर्य व्यक्त होते। या घटनेनंतर ऋषभ नवी मुंबईला येऊन येथून उत्तर प्रदेशला जाण्याच्या तयारीत होता। याबाबत वाशी रेल्वे स्थानक परिसरात एक तरुण येणार असून त्याचा कोणत्या तरी गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट 1 चे हवालदार बालाजी चव्हाण यांना मिळाली होती। त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या पथकानं रविवारी दुपारी वाशी रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला होता। मुंबईच्या दिशेने निघालेला ऋषभ नवी मुंबईच्या नाकाबंदीत पोलिसांना आढळला। त्याच्या शारीरिक हालचाली पाहता पोलिसांना त्याच्यावर संशय आला। पोलिसांनी त्याचं साहित्य तपासलं असता बॅगेत बंदूक आढळल्याचं पोलीस सूत्रांमार्फत सांगण्यात आलंय। यानंतर ऋषभचं बिंग फुटलं। मग त्याने वरचा सगळा घटनाक्रम बोलून दाखवला। हिंजवडीत आयटी अभियंता महिलेची अशी निर्गुण हत्या झाल्याची बातमी समोर आली आणि आयटी क्षेत्रात एकच खळबळ उडाली। हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात ऋषभला देण्यात आलं आहे, तर हत्येमागचं नेमकं कारण काय याचा तपास हिंजवडी पोलीस करतायत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।